नमस्कार मित्रांनो, आज इंस्टाग्रामवर एक न्यूज आली. एका 57 वर्षाच्या माणसाने 4 वर्षाच्या मुलाला बेदम मारले. ते न्यूज बघता माझे डोळे असे झाले, 4 वर्षाच्या मुलाला 57 वर्षाच्या माणसाने मारले काय. म्हणजे ही न्यूज पूर्ण मी बघितली. त्या न्यूजची स्क्रीनशॉट काढलेला आहे, तो खाली बघा अटॅच आहे, तुम्ही बघू शकता. ते न्यूजची म्हणजे ही न्यूज बघितली, मी वाचली तिला. तर असं आहे त्या बातमीमध्ये की वसई पश्चिम येथील एका सोसायटीमध्ये 70 वर्षाचा माणूस, त्याचं काही नाव दिलेलं नाही, पण 70 वर्षाचा माणूस आणि जो 4 वर्षाच्या मुलाचे वडील राहत होते. आजूबाजूला का राहत असतील, एका सोसायटीमध्ये आपण राहतो, आजूबाजूला राहतो, समोर फ्लॅट असतो, बाजूला असतो या खालीवर. तर त्या दोघांमध्ये काय वाद झाले असतील. 57 वर्षाचा माणूस आणि तो 4 वर्षाच्या मुलाच्या वडिलांमध्ये काय वाद झाले असतील. तर त्या 57 वर्षाच्या माणसाने तो राग डोक्यात घेतला आणि 30 मार्च 2026ला संध्याकाळी तो 4 वर्षाचा मुलगा काय खाली खेळत असेल, तर तो त्या मुलाला खूप मारले असं आहे. खूप मारलं, त्याला फडफडत नेलं वरती आणि तो मुलगा ICUमध्ये आहे. आता त्या मुलाचे काय चुकतो, 4 वर्षाचा पोरगा, 57 वर्षाचा माणूस कुठे आणि तो 4 वर्षाचा मुलगा कुठे लहान. तर त्याला पोराला पण काय माहितीच नाही काय करतोय बरोबर. चिमुकला तो छोटासा काही, असं होऊ नये. काय वाद असेल ते आपसमध्ये. 4 वर्षाच्या मुलांनी काय केले, आता काय झालं, दोघांचं नुकसान झालं ना मित्रांनो. तो 4 वर्षाचा जो मुलगा आहे तो ICUमध्ये, त्याच्या वडील किती टेन्शनमध्ये असतील, एक वडीलच समजू शकतात हे दुःख. आणि तो 57 वर्षाचा माणूस जेलमध्ये आहे, त्याची फॅमिली रस्त्यावर आली, नाव खराब झालं तर वेगळंच. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की राग डोक्यात ठेवू नका. कोणाचा का राग असेल, बोलणं व्यक्त व्हा. बोलण्याने काही कमी होत नाही आणि कुणालाही सॉरी बोलण्याने काही लहान मोठं काही होत नाही. आणि माझ्यावरही जर कोणाचा जर राग असेल तर त्यांनी येऊन माझ्याशी बोलावे, मी सॉरी बोलतो पाहिजे तर. आणि माझ्याकडूनही काय जर चुकी झाली असेल तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत आत्ता सॉरी बोलतो. माझ्याबद्दल काय राग डोक्यात ठेवू नका, मनात ठेवू नका. काय झालं तर मी आत्ताच तुम्हाला सॉरी बोलतो. पाहिजे तर मला फोन करा, मला मेसेज करा, मी स्वतः तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला बोलेल. तर कृपया असं काय करू नये, हीच विनंती. बाय बाय.